स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। लाडकी बहीण योजना राज्यामध्ये सुरू करण्यात आली, त्यानंतर लाडका भाऊ योजना सुरू करण्यात आली आणि आता राज्यातील जनतेसाठी, राज्यातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे महत्त्वपूर्ण घोषणा। राज्यामध्ये सुरू होत आहे लाडका शेतकरी योजना। तर काय आहे ही योजना, काय दिलेली आहे माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी, सविस्तर आपण जाणून घेऊया। त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनल सबस्क्राइब करा। शेतकरी योजनांची आणि महाराष्ट्र शासनाच्या सर्व योजनांची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहण्यास मिळेल, त्यासाठी गरजेचं आहे चॅनल सबस्क्राइब करणे, जेणेकरून सर्व योजनांची माहिती तुम्हाला वेळच्या वेळी पाहण्यास मिळेल। चला सबस्क्राइब करा, सुरुवात करूया व्हिडिओला। चांगल्या भावना, चांगल्या योजना करणारं सरकार आहे आणि खरं म्हणजे आधीचं सरकार म्हणजे काय काय करायचं माहित नाही, टेंडरचं रॅकेट करायचं, काही कोटीचं पॅकेज घ्यायचं। पण आमच्या सरकारचं काम म्हणजे शेतकऱ्यांच्या पिकाला थेट मार्केट, आमच्याकडे पॅकेट नाही, आमच्याकडे किसान शेतकऱ्याला मार्केट देण्याचं काम आहे। आणि म्हणून आमच्या सरकारचं एकच धोरण आहे, कष्टकरी, वारकरी आणि सुखी शेतकरी अशा प्रकारचं धोरण आपण राबवतोय। आणि म्हणून मी आज एवढं सांगतो, मी आपल्याला एवढं सांगतो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आली, अन्नपूर्णा योजना आली, लाडका भाऊ योजना आली, आता आज जे आम्ही आज तुम्हाला देतोय, दिलंय, घोषणा केली आहे, आता आमचा लाडका शेतकरी ही योजना आम्ही राबवणार आहोत। आणि सर्व बहिणी लाडक्या झाल्या, भाऊ लाडके झाले, आता माझा शेतकरी देखील लाडका शेतकरी ही योजना। धनंजय काय अकाउंट मध्ये तुमच्या बघा 2000 रुपये आलेत का बघा, जरा मोबाईलवर बघा, आले काय बघा। हे सरकारचं काम, अभी बटन दबाया पैसे डायरेक्ट अकाउंट में, बटन दाबलं खात्यात पैसे, हे सरकारचं काम आहे। त्यामुळे माझ्या शेतकरी बांधवांनो, बहिणींनो, माझ्या बहिणींना पण वाटलं नव्हतं बटन दाबल्यावर पैसे येतील, तिकडे तर बटन दाबायच्या अगोदरच आम्ही सोडून दिले पैसे। 14 तारखेपासून पैसे यायला लागले, पैसे यायला लागले। विरोधक बोलले लवकर काढा, पैसे आहेत का बघा, फक्त आकडे आलेत का बघा। माझ्या बहिणी बँकेत गेल्या, पैसे काढले, खरेदी केली, आपल्या मुलांसाठी केली, आपल्या परिवारासाठी केली। शेवटी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सगळ्या होईल, आणखी अर्थव्यवस्था बलवान होईल। आणि म्हणून मोदीजींनी सांगितलंय, हे महिला सक्षम तर देश सक्षम, महिला आत्मनिर्भर तर देश आत्मनिर्भर, आणि महिलांचा सन्मान तर देशाचा सन्मान। आणि म्हणून महिलांना सक्षम केलं तर देश पुढे जाईल, आपला देश